नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा आणि मी आले गावी बरेच दिवसाने नाही 2 महिन्याने आले आणि भेटा माझ्या भावाला. हाय हाय अन्वय. आणि मी का गावी आली आहे तर करुणाच्या शॉपचं ओपनिंग आहे उद्या आणि प्रज्ञाला पण बघायला येणार आहेत. सो हे दोन्ही पण कार्यक्रम अटेंड करता येतील म्हणून मी गावाला आली आहे. तर आता मी तिकडे चालली आहे जिथे शॉप आहे. आम्हाला तिथे थोडी तयारी करायची. तिकडे फाटर थोडा आता चाललं. मी आता चालले. येशील थोड्या वेळात? काय बनवतेस? मसाला करते. आई आणि मी आता इथून सानेवरूनच तिकडे जाऊ. इतकं छान वाटतंय घरी. हिरवगार सगळं झालंय. काय बोलतेस? गोळी एकच राहिली होती. आमचा पर्या आणि आमचा नवीन पूल. इतकं छान वातावरण झालंय खरं सांगू. आणि मेन ऊन पडलंय. धो पाऊस पडून गेला आणि आता मस्त ऊन पडलं. त्याच्यामुळे सगळीकडे हिरवगार आणि छान ऊन. ते ऊन लागत पण नाही आहे पण गरमी होते. नाही तर शेती असायची दोन्ही साईडला. इथे काजू लावले. आता इथे काजू लावले. चांगलं काजू लावलं मी ते. पण शेतीची जमीन. आई म्हणते की आधी इथे लोक शेती करायचे तांदळाची, पण आता गवेरेडे येऊन इथे उद्ध्वस्त करतात. म्हणून त्यांनी आता काय लावलं आहे ते? हळद आहे. आता आमच्याकडे सगळीकडे सतत करायला लागलं. म्हणजे आधी मला वाटायचं फक्त आपल्याकडे तांदूळ होतं, पण आपल्याकडे आता बरंच काही काही शेती लोक करायला लागलेत. सावंत कृषी केंद्र मध्ये इथे खतं काय करतेस? खतं बांधून ठेवतेस का? काय का चालतं काय का? आपण सांगितलं होतं मेहंदी म्हणते आपलं मेणबत्ती घेऊन या तुला सांगायला. हाय स्मिताताईचा बाबू. काय तुझं नाव? बाबू. बाबू नाव आहे तुझं? बाबू. आणि आम्ही हम्मा बघतोय इकडची. आम्ही हम्मा बघतोय. बाबू बाबू. ते बघ. अरे अरे बाबडू, कुठे चढली तू? कुठे चढली? कशी हसते गोडी. आता इथे करुणा पॅकिंग करते आणि ही आमच्या ताईला आवडत नाही असा उगाच अचानक कॅमेरा आणलेला. मी आता काम करणार होती पण आम्हाला पाल दिसली. आता मी नाही काम करणार. कुठे गेली पाल? ए पाल. पाल. बाई माझ्या पॅकिंग करायचं थांबेल. पाल. अभी भी कहता हूँ सुधर जाओ. ही जी करुणाने आणलेली खतं आहेत त्याचं 1 किलोचं पॅकेजिंग आहे आणि हे अर्धा किलोचं पॅकेजिंग आहे. तर आम्ही आज हे सगळे पॅक करून ठेवतो मेणबत्तीने. पण मी तुम्हाला क्वालिटी दाखवते. मी जे केलेलं काम आहे त्याची क्वालिटी दाखवते. जे पॅकिंग मेणबत्तीवर केलं आहे त्याने करुणाने केलेल्या कामाची पॅकेजिंग दाखवते. ही मी केलेल्या कामाची पॅकेजिंग आहे आणि आमच्या करुणाची बघा. हा आले. ही आहे माझ्या दादाची नवीन गाडी हॅरियर. त्याचं खूप स्वप्न होतं आणि आता रत्नागिरीतून त्याने फुलझाडं आणलेत. तर पप्पांनी ती काढायला सांगितलेत. मैं तो गरीबी रहूंगी. मला येत नाही याची डिक्की ओपन करता. अच्छा लगे लॉक आहे का? कसे ओपन करू? इतका पचका झाला आहे. गाडीची चावी घेऊन आले. दादा आतमध्ये झोपला आहे पण मला डिक्कीच नाही खोलता येते. इतकी गरीब आहे मी. मला नाही डिक्की खोलता येते. मला समजत पण नाही आहे ओपन कशी करायची. ॲक्च्युली ओपन केली आहे पण इथून कुठून ओपन करायची कळतच नाही आहे. टेक्नॉलॉजी शिकवली म्हणजे मला माहीतच नव्हतं पण तिने अशी डिक्की खोलली तरी पण नाही ओपन होतं. 1-2 ट्रायल केल्यानंतर असं तू व्हिडिओ टाक.
एकदा. वरती बापरे उघडली आई शपथ. टेक्नॉलॉजी आहे. किती ट्रायल नंतर माझ्या पायाने शेवटी झाली. हे माहीतच नव्हतं आम्हाला. आता इथे झाडं लावतोय आम्ही समोर, म्हणजे आमचा गाळा आहे इथे आणि त्याच्या समोर आम्ही थोडं प्लांटेशनचं करतोय. त्यासाठी दादाने रत्नागिरीवरून झाडं आणलेत आणि आता अनिलांना झाडं लावतोय. आणि करुणाने तिचं कंपोस्ट जे होतं हे खत ते इथे खत म्हणून टाकलेत. म्हणजे इथे प्रात्यक्षिकच होतंय करुणाचं. सगळ्या खड्ड्यात टाक. पप्पांनी करुणाला झाडं लावायची कामं दिले, खतं टाकायची कामं केली, पण मला काय दिलं काम तर या बांधकामाला पाणी लावायचं. म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर आहे म्हणून त्यांनी मला हे काम दिलं आहे. ग्रेट डॅडी. आता आमचे कबर्ड्स वगैरे आले आहेत. पप्पांनी आता मला काम सांगितलं आहे थोडं दूध वगैरे घेऊन यायला चहा बनवण्यासाठी. मला अशी चिंदी कामं देतात पप्पा. इथे आई ट्राय करते सुपारी फोडायचा. आजीने तिला चॅलेंज दिलाय. फोडलं ग, फोडलं. आजी थँक्यू बोलते. वेलकम आजी. वेलकम. आम्हाला त्या सगळ्या गाणी बिणी शिकवलं. आजी तुझं गाणं माहितीये काय? गणपतीचा गोंडा चलरंगी नाचायची. गणपतीचा गोंडा. काय सगळी माझ्या ध्यानात गाणी आहे. त्या सगळं शिकवायचे. तेव्हा ती शिकवायची आम्हाला लहानपणी. काय म्हणजे काय टाकायचं तेच ना वाट लावलं. काय म्हणे काय नसं करताच मग आता मी काय शेरबेर दिला होता त्या म्हणता नेल्यानं माझ्या घरात कोण येतो आहे. पिंकी येत आहे का हे येत आहे का तुला येत आहे. बरोबर मी रात्रीच्या मला दिसते लाईट चांगले डोळे आहेत अजून पण. आम्हाला चष्मे लागले. डोळे पण चांगलं आहे ना दिलं. कान पण चांगलं आहे. कान पण चांगलं. तिकडे माझी जात आहे ना. मग दुसरी शायनिंग बनवून देतात त्यांना. मग चांगलं बघ. चांगले पण असतील ना. आजीला सांगितलं करोनासाठी पोरगा शोध. पुतण्याच्या पोरग्याला पोरगी बघा चांगली. ही पोरगी नाही चांगली. म्हणजे आजीच्या पुतण्याला पोरगी बघायची आहे पण आजी म्हणते ही नको पाहिजे. दुसरा पोरगा पाहिजे. आजीचे डोळे बिळे चांगले आहेत तर आजी बघू शकते चांगली. आजी इथं बसून बघू शकतेस तू. इकडे धडाडीचे कार्यकर्ते अमरांना तडफदार युवा नेतृत्व आणि इकडे महिला आणि मार्गदर्शक प्रकाश काका आणि अजित सावंत. आणि ते ऍक्टिंग करताना स्मिता कांबळे. स्मिता जाधव आहे का काय? कांबळे निघत नाही का? निघतं ना. पण आडवं असं उभं ठेव म्हणजे ती कशी आहे ती दिसेल ना. आता बरोबर तरी वाटायला लागलं याच्यापुढे. काय करते तुझे रिएक्शन केलं होतं म्हणजे. प्रेमाने
तिने काढतात. हा हा ना. येतोय का? छान येतो. अगं तिकडे यायचं आहे ना उद्घाटनला. तुझं मेंदू चालत नाही का?